आणि आता एक मोठी बातमी चीनमधल्या एका संकटाची आता जगाला चिंता वाटू लागली आहे। कोरोनाच्या नंतर चीनमधल्या HMPV व्हायरसनं जगाची झोप उडवली आहे। चीनच्या HMPV या व्हायरसनं भारतात सुद्धा धडक दिली आहे। कोरोनासारख्या महामारीवर संपूर्ण जगानं मात केल्यानंतर पुन्हा एकदा चीनमध्ये पसरलेल्या HMPV व्हायरसनं चिंतेचे ढग वाढले आहेत। भारतात आतापर्यंत असे 3 रुग्ण सापडले आहेत। गुजरात आणि कर्नाटकमध्ये चिमुरड्यांनाच HMPVची लागण झाली। कर्नाटकात 3 आणि 8 महिन्यांच्या चिमुरड्यांना लागण झाल्याचं समोर आलंय, तर गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या मुलाचा अहवाल HMPV पॉझिटिव्ह आलाय। कोरोनासारखीच या व्हायरसची लक्षणं असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलंय। महाराष्ट्रात अद्याप HMPV या विषाणूचा एकही रुग्ण सापडलेला नाही, तरीही खबरदारीसाठी सरकारनं काही दिशानिर्देश जारी केले आहेत। जो विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे। हा न्यूमोव्हिरिडी नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस म्हणून जो RSV म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे। याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं, याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो। परंतु हा तितका धोकादायक नाही। साधारणतः 5 ते 10 दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो। व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते। माजी खासदार सुजय विखे पाटील हे वादात सापडले आहेत। शिर्डीमध्ये फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातले भिकारी गोळा झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली। हा साई भक्तांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त करण्यात येते। अख्खा देश येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्रात इथं गोळा झाले, हे योग्य नाही। याच वक्तव्यामुळे नगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडले। अख्खा देश येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्रात इथं गोळा झाले। कारण शिर्डीत देशभरातनं रोजच्या रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। हेच भाविक सडळ हातानं साईंचरणी दान देतात। याच दानातनं शिर्डी संस्थानकडनं भाविकांना मोफत महाप्रसाद दिला जातो। पण त्याच जेवणासाठी भिकारी शिर्डीत गोळा झाल्याचा अजब तर्क लावत यातला पैसा शिक्षणासाठी वापरण्याचं वक्तव्य सुजय विखेंनी केलं। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच बेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्रात इथं गोळा झाले। सुजय विखेंनी केलेल्या याच विधानावरनं विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। तर संजय राऊतांनी थेट पक्षांतराचा मुद्दा उपस्थित करत भाजपत गेलेल्यांवर निशाणा साधलाय। मला वाटतं विखे पाटलांच्या मुलाला निवडणूक हारल्यापासून दुर्बुद्धी सुचायला लागली। त्याला सुबुद्धी देव अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि अशी सुबुद्धी द्या की असे वक्तव्य पुन्हा त्यांच्या मुखातून येऊ नये। ही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थेअंतर्गत जे तुमचे असंख्य युनिट चालतात त्यातल्या कुठल्या युनिटमध्ये तुम्ही आत्तापर्यंत गरजू आणि गरीब मुलांच्यासाठी मोफत शिक्षण व्यवस्था सुरू केली आहे? आधी स्वतः अंमलात आणा आणि मग इतरांना सांगा। भारतीय जनता पक्षामध्ये आज जे सगळे भिकारी गेलेले आहेत, आमच्याकडून, काँग्रेसकडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून, ते भिकारीच आहेत ना। वो भी भिकारी है, मैं मानता हूँ, वो भी भिकारी है। भ्रष्टाचारी सब बचाओ 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 बचाओ, हमें कुछ दे दो, हमको बचाओ, खाने को दे दो, पीने को दे दो, प्रोटेक्शन दे दो, ये भी भिकारी है। जो बीजेपी में गए हैं वो सब भिकारी है, भ्रष्टाचारी है। आपल्या वक्तव्यावरनं हा सगळा गदारोळ उडाल्याच्या नंतर सुजय विखेंनी आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला की जेवणाच्या अन्नाला मूल्य मिळावं हीच त्यामध्ये इच्छा आहे। मी स्वतः प्रसादालयामध्ये जेवताना पैसे भरून जेवणारा माणूस आहे आणि त्यामुळं मी याच्या होणारे फायदे तोटे या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझं वक्तव्य केलं। यामध्ये कोणाचीही अवहेलना करण्याचा कुठलाही उद्देश नाही। शिर्डीत राज्यातूनच नाही तर देशभरातनं मोठ्या संख्येनं भाविक दाखल होतात। त्यामुळे भक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल असं वक्तव्य करण्याऐवजी सबुरी पाळणं गरजेचं आहे।
ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.